मनुष्य देही ब्रह्मज्ञान पुढील जन्मी करीन दान म्हणून नागवला जाण सोली वा ज्ञान तयापाशी मनुष्य देही जन्माला परमार्थाशी निघटला एवढा आलेला बलाबला पित्र मांडीला उसाव मनुष्य जन्माला आला गुरु जर नाही मिळाला तर तो जन्म वाया गेला गुरु मिळाला आत्मज्ञान झालं पित्राला उद्धार होतो पित्राला मृत्यू विचारी गुण दोष न पाणी विदेश पाव रात्रंदिवस करती नास तत्काळ कधी मृत्यू येईल मनुष्याला काय पत्ता नाही त्याला तारीख माहिती नाही कुणाला ही तारीख माहिती नाही त्याची जैसा देह पासून झाला तय पासून मृत्यू लागला सापे बेडूक धरीला गिळून लागे लवणीस सापाने बेडकाला धरलेला आहे बेडूक चिलटाला भक्षण करतय मनुष्य म्हातारा झाला तरी संसार सुटत नाही म्हणतो नातवाला घर बांधायचंय अरे किती घर बांधून ठेवू तुझं नाव बी नाही गाव बी नाही घर असते असल तर शेजाऱ्याशी चांगलं बोल वैर कुणाशी करू नको आपण बरं उपकारासाठी आलोय तुला दगडा देव घावणार नाही रामकृष्ण हरी जेवी सापे बेडूक आम चिंतने हरणीशी विश्वे दावे रणी निघाला सूर जिनावे परकर्माशी हे विसावा नाही निश्चेंती देवी समाधाने सूरवीर आहे जोपर्यंत चिलकत काढत नाही लढाईवरून आला चिलकत जोपर्यंत काढत नाही तो निद्रा घेऊ शकत नाही नरदेह परम पावन पाहुनी ब्रह्मज्ञान सोलियो गर्भ जान विन दुपारी अपरोक्ष ज्ञान विन वांजट उदराये ईश्वर खटपट जेवी मदिरा मरकट पुढे धडकट माकड आहे त्याला दारू पाजली तर अजून उड्या मारणार माणूस विषयाधीन झाला तर माकडासारखं गुरु आज्ञात असल तर त्याच्यामध्ये लीनता येते नम्रता येते विनयशीलता येते दया क्षमा शांती ह्या तिन्हीच तो पालन करतो जेवी हे वर्ष काळीचे दुर्धर जाण मर्दपणी अल्पती पोट भराया भांड सैरा वाजविती तोंड तैसा विषय वितंड शास्त्र पाखंड बोलती शास्त्राचं वाचन करतोय वेद अध्ययन करतोय आत्मज्ञान आहे दुसऱ्याला देत नाही पोट भरायचा धंदा करतोय एक दुसरा आहे आत्मज्ञानच नाही वेद अध्ययन करतो पाकिटाचा धंदा करतो त्या मनुष्याचा काही उपयोग नाही आणि पुढं समाज बसला असेल तो बी वाया जातो पायानीच देवे मनुष्य येऊनी तो देवा विश्वास म्हणून विशेष येऊनी निज पंत होते पितराचे मनोगत पुत्र होईल हरी भक्त कुळ उदरील समस्त विषय प्राप्त केले गुरुपासून केले कानी स्वरूप बोध झाला म्हणे आबा 3:30 वाजता 12 वाजता कीर्तन झाल्यानंतर साधकाला 3:30 वाजता उठवायचे जपाला बसायचे जप करून आबाने लोकांकडून घेतला आळशी असणारा सुद्धा शूरवीर झाला आणि जे आळशी नव्हते ती त्या पदाला पोचलेलेच आहेत आता जे आहेत
आहे त्यांनी 3:30 वाजता उठून जप करावा. जर सुखी व्हायचा असेल, गोंधळात कोणाच्या कुणी पडू नये. रामकृष्ण हरी. परीने राहे निचळ विक्षेप आसनी बैसल्या स्वरूप स्थिती आसन सोडिल्या प्रपंच स्मृती. आसन आहे तर ते आसनच आहे. आसनाने उठला तुमच्या पाठीमाग प्रपंच लागणारच आहे. जेवढा जप करता येईल तेवढा तुमच्यासाठी करा. नावा गावाचा काही संबंध येत नाही. रामकृष्ण हरी.